होडगी रोड सोलापूर विमानतळावरील सर्व सिव्हिल व इतर महत्वाची कामे पूर्ण होऊनही नागरी विमानसेवा सुरू करण्यात शासन अपयशी ठरले। सोलापूरच्या विकासाला गती देणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सोलापूरकर अनेक वर्षांपासून नागरी विमानसेवेची प्रतीक्षा करत आहेत। ही सेवा सुरू झाल्यास सोलापूरच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे। मात्र नागरी विमानसेवा सुरू न झाल्यामुळे सोलापूरच्या आर्थिक विकासात मोठे अडथळे निर्माण होत आहेत। औद्योगिक गुंतवणूक, व्यापार, पर्यटन तसेच रोजगाराच्या संधींवर याचा नकारात्मक परिणाम होत आहे। या परिस्थितीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर एक दिवसीय तीव्र लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे। सोलापूर विकास थांबवणाऱ्या या उदासीनतेविरुद्ध एकजूट दाखवण्याची ही वेळ आहे, असे या आंदोलनाचे आयोजक करते म्हणाले। नागरी विमानसेवा सुरू झाली तर सोलापूरच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे। सोलापूरकरांनी मोठ्या प्रमाणावर या उपोषणात सहभाग नोंदवावा असे आवाहन मंचचे प्रमुख सदस्य मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, केतन शहा, विजय कुंदन जाधव, ऍडव्होकेट दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर, सुहास भोसले, आनंद पाटील, गणेश शिलेदार, गौरी आंबडेकर, आरती अरगडे, श्रीकांत बनसोडे, प्रशांत भोसले आणि इतर मान्यवरांनी केले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।